फार दिवसांचं एक स्वप्न होतं की कर्नाटकमधील हे होयसाळ साम्राज्याची अद्भुत आणि अप्रतिम असे मंदिरं आपण कधी पाहून ते पूर्ण करू आणि ते स्वप्न आज आता पूर्णत्वास येत आहे. मित्रांनो, आपण सुरुवात केली होती ती म्हैसूरवरून आपण आलो ते सोमनाथपुराचं चिन्नकेशव मंदिर. तिथून आपण मग रात्रीचा मुक्काम आरसीकेरेला केला. आरसीकेरेचं नृसिंह मंदिर पाहिलं. तिथून आपण गेलो होतो ते जवागलला. जवागलमधून मग आपण आलो बसनेच हालेबिडूला आणि हालेबिडूवरून आजच आपण आलो ते बेलूरला. इथं आपण होयसाळ साम्राज्याची सर्व तर नाही म्हणता येणार, जेवढे बसने मला ट्रॅव्हल करता येऊन पाहणं शक्य झालं तेवढी मंदिरं आपण पाहिली. तुम्ही जर तुमचं स्वतःचं वाहन घेऊन येत असाल तर कर्नाटकच्या या मंदिरांच्या आजूबाजूला देखील बरीचशी अशी होयसाळ साम्राज्याची वास्तुकलेने शिल्पकलेने भरलेली अप्रतिम अशी मंदिरं आहेत. परंतु मुख्य मंदिरं जर कोणते असतील तर ते आहे हालेबिडूचं होयसाळेश्वर मंदिर, बेलूरचं आज आपण जे पाहिलं ते चिन्नकेशव मंदिर आणि सोमनाथपुराचं चिन्नकेशव मंदिर. अशी ही होयसाळ साम्राज्याच्या अप्रतिम मंदिरांचा दिव्य वारसा अनुभवून मन अजूनही त्या शिल्पकलेत हरवलेलंच आहे. परंतु आपला आता प्रवास पुढे सुरू होत आहे ते एक अत्यंत पवित्र आणि शांततेच्या स्थळाकडे, म्हणजेच शृंगेरी मठाकडे, शृंगेरी शारदा पीठकडे. तर संपूर्ण मंदिराचं दर्शन करून 4:15 वाजता आपण आलेले बेलूरच्या बस स्टँडवर आहे. तर बेलूरच्या बस स्टँडवरून शृंगेरीची डायरेक्ट बस जवळपास 5:30 वाजता होती. आता वाजलेले 4:15. त्याच्यामुळं मग ही बस घेतली मी चिकमंगळूर जाणारी. चिकमंगळूरवरून शृंगेरीची बस ही म्हणजे मिळतच असते. आणि बेलूरवरून चिकमंगळूरचं जे तिकीट पडलं ते 40 रुपये. नॉनस्टॉप चिकमंगळूरची बस आहे ही. बेलूरवरून जर शृंगेरी मठाकडे जायचं असेल तर 2-2 तासाला बस उपलब्ध असतात बेलूरच्या बस स्टँडवरून. परंतु जर बस उपलब्ध नसेल आणि तुमचा टाईम मॅच नाही झाला तर तुम्ही बेलूरवरून चिकमंगळूर नावाच्या ठिकाणी येऊन तिथून तुम्ही शृंगेरीला जाऊ शकतात. बेलूरवरून शृंगेरीचं जे अंतर डायरेक्ट पडतं ते जवळपास 110 किलोमीटरचं पडतं आणि चिकमंगळूरवरून जे शृंगेरी मठाचं जे अंतर पडतं ते 86 किलोमीटरचं पडतं. तर आपण आता जाऊया बेलूरवरून आधी चिकमंगळूरकडे. साधारणतः 1 तासाच्या प्रवासानंतर आपलं स्वागत झालं ह्या बोर्डाने, वेलकम टू चिकमंगळुरू, द लँड ऑफ कॉफी. कॉफीचं क्षेत्र असलेलं हे चिकमंगळूरमध्ये आपण आता आलेलो आहोत. फार थकलो यार मित्रांनो, आज फार थकलो. 5 वाजले बरोबर आपल्याला आलेलो आहे चिकमंगळूरच्या बस स्टँडवर. बरंचसं मोठं बस स्टँड दिसतंय हे. आता इथून आपल्याला लगेच शृंगेरीची बसची चौकशी करायची आहे आणि ती बस पकडायची आहे. ओके, पाहू आता कुठून लागते ती विचारू आपण. शृंगेरीची ही बस घेतलेली आहे आपण. आता 5:30 वाजता इथून निघणार आहे ती. आणि काय आता कर्नाटकच्या बसेस ह्या सर्व सेमच असतात. परंतु मी तुम्हाला पुढून दाखवून देतो फक्त एकदा. इंग्लिशमधून पण लिहिलेले आहे काय लांबच्या बसेस आहे ना त्याच्यामुळं. आता पुढचीच फ्रंट सीटची जागा घेतली आहे मी आणि तुम्हाला अजून बाकीच्या बसेस दाखवतो मी इथल्या कुठं जातात ह्या. पण कर्नाटकमध्ये ना म्हणजे प्रत्येक बस स्टँडवर प्रत्येक ठिकाणची बस ही अवेलेबल असते. साडेपाचला सुरू झालेला प्रवास बरोबर 8:30 वाजता आपला शृंगेरीमध्ये पोहोचलेला आहे. शृंगेरीच्या
बसस्टँडपासून आता बाहेर निघालेलो आहे मी आणि आता इथून आपल्याला जायचं आहे शारदा पीठमच्या मठामध्ये. तर बसस्टँडच्याच वरतून हा जो रोड जातो आहे ना तो जातो आहे. तर बघूया तिथं राहण्याची व्यवस्था कशी होती काय होती. नवरात्रीची सजावट सर्व या शृंगेरीमध्ये दिसते आपल्याला आणि मोठं गोपुरम आपल्याला दुरूनच दिसते. बस आधी इथपर्यंत यायची परंतु बस स्टँड आता तिथं खालीच आहे त्याच्यामुळं बस काही इथपर्यंत येत नाही आहे. भगवंताच्या भेटीला आपण जेव्हा निघतो ना मित्रांनो तेव्हा आपल्या पदोपदी पावलोपावली काळजी घेणारा तो बरोबर आपल्या मागेच असतो. आणि मला काय अनुभव शृंगेरी मठाचा राहील हे काहीच माहिती नव्हतं. परंतु मी पहिल्यांदाच शृंगेरी मठात गेलेलो होतो. काही वाचलेलं नव्हतं. कसं नियोजन असतं, कशा रीतीने तिथं रूम बुक्स करायचे, काय राहतं काहीच माहिती नसताना मी जेव्हा गेलो व काहीही माहीत नसताना जो अनुभव मला या शृंगेरी मठामध्ये आला तो एक अविस्मरणीय अनुभवच म्हणावा लागेल. व माझ्या या अनुभवाचा फायदा आपण जर शृंगेरी मठात येत असाल तर नक्की ऐका. आपण सोलो येत असाल किंवा कुटुंबासमवेत येत असाल तर नक्की तुम्ही ही माहिती पुढची बघा. मित्रांनो फार छान अनुभव राहिला. मी सकाळी सांगणार होतो परंतु मला राहावलं गेलं नाही म्हणून मी सांगतोय तुम्हाला. रात्री श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थान मध्ये जेव्हा मी इथं आलो तेव्हा इथं त्यांचं कार्यालय आहे. त्या कार्यालयात मी व्हिजिट केलं आणि त्यांना विचारलं का राहण्याची काय सुविधा होईल. तर त्यांनी विचारलं का तुम्ही एकटेच आहे का. तुम्ही म्हटलं हो. तर मग त्यांनी सांगितलं का एकट्यासाठी इकडं एक मोठा हॉल असतो त्या हॉलमध्ये तुमची सोय होईल. आणि मग मी म्हटलं त्यांना का जर फॅमिली घेऊन कोणी आलं तर त्यांची सोय काय. तर फॅमिली घेऊन सुद्धा जे येतात त्यांचं तिथं पण एक यात्री निवास बनवलेलं आहे मोठं, तिथं त्यांची सोय होती. तर ते बोलले का तुम्ही आधी तुमची बॅग जिथं ठेवा. त्यांनी पाहिले माझ्या अंगावर जड बॅग होती ती बॅग जिथं ठेवा म्हणे. इथं समोर एक क्लॉक रूम आहे मोठा तिथं बॅग ठेवली. जेवायला गेलो मध्ये मला म्हणजे एवढं काळजीने त्यांनी हे केलं तेच मला फार विशेष वाटलं. आणि एक हत्तीची मिरवणूक निघती संध्याकाळची ते देखील मी पाहिली. आणि जेवण म्हणजे जो प्रसाद राहतो ना तो एकदम मस्त राहतो. तुम्ही नक्की ट्राय करा. आता मी तुम्हाला यात्री निवास दाखवतो कुठं राहतं. जेव्हा आपण ह्या गोपुरमपासून आपल्या डाव्या हाताला खाली जातो ना इकडं खाली जेव्हा येतो आपण तेव्हा आपल्याला फुटवेअरचं स्टँड दिसतंय आणि फुटवेअर स्टँडच्या शेजारी एक मोठं यात्री निवास आहे. जर आपण फॅमिली घेऊन येत असाल तर तुमची हे बघा समोर जे लिहिलेले यात्री निवास तिथं तुमची सोय होईल. आणि आता मी तर एकटाच आहे सोलो आलेलो आहे त्याच्यामुळं एक शारदा कृपा नावाचं हे एक मोठा हॉल आहे तिथं सोय होईल. आता मी मधलं दाखवतो तुम्हाला कसं असतं. हे बघा हा एक मोठा हॉल आहे असा. इथं प्रत्येकाला चार्जिंगची देखील सुविधा आहे. इथं आपण बेड म्हणजे बेडशीट आणि चटई आणि उशी घेऊ शकतो. आता माझ्याकडं तर माझं ते आथरायचं आहेच ते मी घेतलं फक्त आणि बॅग इथंच ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे आता आपली आजची रात्र. फार थकलो मित्रांनो आज कारण की सकाळी आपला सुरू झाला होता प्रवास आरसीकेरे, जवागल, हालेबिडूवरून बेलूर, बेलूरवरून चिकमंगलूरवरून मग आत्ता शृंगेरी. तर आजच्या दिवसाचा एंड इथंच करून आपण आता उद्या शृंगेरीमध्ये काय काय पाहायचं ते संपूर्ण मी दाखवतो. शृंगेरीमधील हा गोपुरम रात्री लायटिंगमध्ये किती छान दिसत होता. आज वातावरण मात्र थोडं ढगाळ झालेलं आहे. श्री श्री जगद्गुरू शंकराचार्य महासंस्थानम दक्षिणान्मानाय श्री शारदा पीठम शृंगेरी आणि वरती लिहिलेले अहम ब्रह्मास्मी. तर 6:15 वाजता आपण आता मध्ये चाललेलो आहे. मध्ये एक प्रॉपर ड्रेस कोड लागतो आहे आपल्याला. हे बघा मेल धोती अँड शल्य, फिमेल सारी सलवार अँड दुपट्टा, लेहंगा दवनी लेहंगा आणि हाफ सारीज. तर आता ॲक्च्युली मी तर शर्ट पॅन्ट घातलेली आहे परंतु मध्ये जेव्हा जे मुख्य मंदिराच्या दर्शनाला आपल्याला कुर्ता पाहिजे घालावं लागेल शर्ट काढून तर ते मी बरोबर घेतलेले आहे. जाऊयामध्ये आपण. उंच गोपुरममधून प्रवेश करून जेव्हा आपण आतमध्ये येतो ना तेव्हा जो
भोजन कक्ष आहे, जे अन्नदान होतं संध्याकाळचं 7:30 वाजेपासून, ते ह्या साईडला आपल्या उजव्या हाताला जावं लागतं. इकडं जे आहे इकडून मग मंदिरांची सुरुवात होती आणि ते विद्याधर मंदिर. तर आता संपूर्ण मंदिर पाहू, संपूर्ण मंदिराची ह्या शृंगेरी मठाची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. जगद्गुरू श्री चंद्रशेखर भारती सभाभवनम इथं शंकराचार्यांच्या जीवनाचं संपूर्ण वर्णन हे चित्र स्वरूपामध्ये करण्यात आलेले खूप छान आहे. मी जेव्हा रात्री प्रसाद ग्रहण करून जेव्हा आलो होतो तेव्हा पाहिलं, एकदम छान दृश्य सर्व दाखवण्यात आलेले. आणि नवरात्री उत्सवामध्ये तर ह्या लाईटिंगमध्ये पूर्ण शृंगेरी मठ हा एकदम उठून आणि निरखून दिसत होता. रात्रीचं वातावरण फारच वेगळं होतं, दिवसाचं वेगळं आहे. आता पहाटेचे 6:20 झालेले आणि इथं हे आहे सेवा रिसिप्ट काउंटर. इथं आपण काय सेवा करायची असेल तर आपण इथं करू शकता. आदि शंकराचार्यांनी भारताच्या 4 दिशांना 4 प्रमुख मठ स्थापन केले. पहिलं जे स्थापन केलं ते हेच मठ आपण जे पाहतोय आता, शृंगेरी शारदा पीठम, हे दक्षिण कर्नाटकमधलं. दुसरं मठ जे स्थापन केलं ते द्वारका शारदा पीठम पश्चिमेकडं. तिसरं जे मठ होतं ते गोवर्धन मठ पुरीला पूर्वेकडं. आणि चौथं मठ ज्योतिर्मठ म्हणजेच बद्रीनाथ उत्तरेकडं. आणि या मठांद्वारे त्यांनी संपूर्ण भारतात वेदांत आणि सनातन धर्माचा प्रसार केला. शृंगेरी मठातील मुख्य आकर्षण म्हणजे शारदा मातेचं मंदिर. शारदा देवी म्हणजे विद्येची देवी सरस्वती. सुरुवातीला येथे चंदनाची मूर्ती होती, पण नंतर ती सोन्यांच्या मूर्तीत बदलली गेली. विद्या, ज्ञान आणि बुद्धीची आराधना करण्यासाठी हे मंदिर भारतभर प्रसिद्ध आहे. शारदा माता मंदिरालाच लागून जे मंदिर आपण पाहतोय ते आहे विद्याशंकर मंदिर. हे मंदिर 14व्या शतकात बांधलं गेलं होतं आणि शृंगेरी मठाचे महान आचार्य विद्यारण्य यांच्या स्मरणार्थ हे मंदिर उभारण्यात आलं होतं. विद्यारण्य स्वामी यांनी विजयनगर एम्पायर स्थापनेत हरिहर बुक्क यांनी जी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती, त्यांच्याच आदरार्थ त्यांच्या शिष्यांनी हे मंदिर बांधले. हे मंदिर भगवान शिवला समर्पित आहे, परंतु त्यात वेदांत आणि ज्ञान परंपरेचा प्रभाव दिसतो. हे मंदिर एक मिश्र शैलीतील मंदिर आहे. मिश्र शैली म्हणजेच होयसाळा आणि द्रविडियन हे दोन्हीही रचना आपल्याला दिसून येतील. याच्यात सूक्ष्म कोरीव काम पण दिसल आणि भव्य रचना पण दिसून येईल. हे संपूर्ण मंदिर दगडी बांधकामात काळ्या दगडात बांधलेले आहे आणि अत्यंत मजबूत आणि शतकानुशतके टिकणारी ही रचना आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये शिवलिंग स्थापित आहे आणि येथे शांत, गूढ आणि आध्यात्मिक वातावरण आहे. या मंदिराचं सर्वात खास वैशिष्ट्य काय आहे तर 12 राशींचे 12 स्तंभ या मंदिराच्या आजूबाजूला आहे. 12 पिल्लर्स आहे. प्रत्येक स्तंभ एका राशीचं प्रतिनिधित्व करतो. ज्या आपल्या 12 राशी आहे, मेष, वृषभ, मिथुन ते मीनपर्यंत, त्याच्यासाठी एक एक स्तंभ आहे. आणि विशेष म्हणजे सूर्यकिरण जेव्हा पडतात ते वर्षभरात वेगवेगळ्या काळात विशिष्ट राशीच्या स्तंभांवरच पडतात. उदाहरणार्थ जानेवारी महिन्यामध्ये सूर्य जेव्हा मकर राशीत असतो तेव्हा मकर संक्रांत होते, तेव्हा मकर राशीचा जो स्तंभ असेल त्यावेळेसच सूर्याची किरणं पडेल. मी देखील पाहत होतो आजच्या ह्या महिन्यातील सूर्याची किरणं कोणत्या स्तंभावर पडतात, परंतु आभाळ असल्यामुळं सूर्याची किरणं मला काही दिसली नाही. म्हणजेच ह्या मंदिराची रचना संपूर्ण खगोलशास्त्रावर आधारित आहे आणि मंदिराचं ओरिएंटेशन इतकं अचूक आहे की सूर्याच्या हालचालीनुसार प्रकाश मंदिरात प्रवेश करतो. विद्याशंकर मंदिराचं दर्शन घेऊन जेव्हा आपण पुढे येतो ना, तेव्हा हा आहे विद्यातीर्थ सेतू. याच्यावरून त्या बाजूला जाण्यासाठी वेळ आहे सकाळी 9 ते 12:30 पर्यंत आणि सायंकाळी 5 ते 9. नवरात्री पूजनमुळं गेट उशिरा उघडणार ते बोलत आहे, कारण की गुरुजी पूजा करायला येतात आणि ते जेव्हा जातील तेव्हाच ते गेट बंद होईल.
आता ह्या गेटजवळच जवळूनच एक मार्ग आहे तुंगा नदीच्या पात्राकडे जायला, तर आपण तिथंच चाललो आता. या तुंगा नदीच्या पात्रीच शंकराचार्यांना मठ निर्माण करावा अशी जी कल्पना सुचली ना, त्याचं एक चित्रण इथं करण्यात आलेलं आहे. मी दाखवतो. इथं एक नाग एका बेडकाची रक्षा करतोय फणा काढून. ॲक्च्युली नागाचं खाद्यच बेडूक आणि इतर जीव आहे, परंतु इथं जेव्हा हे दृश्य जेव्हा आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी पाहिलं, तेव्हा मात्र त्यांना ह्या गोष्टीची जाणीव झाली की आपण खरोखर इथं मठ स्थापन केला पाहिजे. ह्याच्याविषयीचं पूर्ण डिटेल इथं लिहिलेलं देखील आहे. तुंगा नदीचं दर्शन करून आपण वर आलेलो आहे ना. आता 8 वाजलेले आहे. 8 वाजता बरीचशी गर्दी आता इथं वाढलेली आहे. पाऊस देखील सुरू झालेला आहे. आता जो आपण शारदा देवी मंदिरापुढं जो मंडप पाहिला होता, श्री वाघदेवी अक्षर अभ्यास मंडप, तर तिथं पाहू काय विधी होतो कशा रीतीने, कारण की बरीचशी गर्दी मला तिथं दिसती आहे. हे बघा, ह्या मंडपामध्ये प्रत्येक बालकाला घेऊन त्यांचे पालक आलेले आहे आणि मग आता सगळ्यांचा सामुदायिक विधी इथं होईल. याच्यासाठी आधीच आपलं बुकिंग करावं लागतं. 500 रुपयाची पावती फाडावी लागते. इथून अक्षर अभ्यास चालू झाला म्हणजे सर्व मुलांचं पुढील शिक्षण हे उज्ज्वल आणि चांगलं राहतं अशीच मान्यता आहे. शृंगेरी शारदा पीठमध्ये होणारा अक्षर अभ्यास हा एक अतिशय पवित्र आणि परंपरागत कार्यक्रम आहे, ज्यातून लहान मुलांच्या शिक्षणाची सुरुवात केली जाते. अक्षर अभ्यास म्हणजे काय? तर ज्ञान, वर्णमाला आणि मुलांना पहिल्यांदा लिहायला शिकवण्याचा धार्मिक विधी केला जातो. सर्वप्रथम येथे विद्येची देवी सरस्वती देवीचं पूजन केलं जातं आणि अभ्यास सुरू केला जातो. मुलाला बुद्धी, ज्ञान आणि स्मरणशक्ती लाभते, शिक्षणात प्रगती होते असाच विश्वास इथं केला जातो. सर्वप्रथम तांदळावर किंवा स्लेटवर ओम किंवा अ हे अक्षर लिहायला लावतात. पालक किंवा गुरु मुलाचा हात धरून लिहितात. हा अभ्यास वर्षभर कधीही करता येतो, परंतु विजयादशमीच्या दिवशी याला शुभ मानलं जातं. 2 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व मुले शाळा सुरू करण्यापूर्वी इथं हा अभ्यासविधी करू शकतात. आपल्याला जर शृंगेरीला रूम बुक करायचं असेल तर बघा, ही वेबसाईट आहे yatri.srungeri.net आणि याच्यावर आपण अशा प्रकारे सेवा घेऊ शकतो आणि रूम बुक करू शकतो. इथं आपलं जे गोपुरम आहे मोठं, गोपुरमच्याच पुढं श्री भारती तीर्थम कृपा आणि खाली पण 2-3 यात्री निवास बनलेले, तर त्याचंच हे ऑफिस इथं आहे आणि हे 24 तास ओपन असतं हे ऑफिस. तर आपला जो कालचा मुक्काम राहिला होता तो खाली, आता संपूर्ण शृंगेरीचं दर्शन घेऊन आपण आलेलो आता नाश्ता करण्यासाठी. तर नाश्त्यासाठी इथं आहे हॉटेल उडुपी. तर पाहूया आता इथंच आपला नाश्ता वगैरे करूया. फायनली 8:50 आपण आपली बॅग वगैरे घेतलेली आहे आता इथून आणि निघालो आहे आपण आपलं पुढचं डेस्टिनेशन उडुपीकडे. उडुपीला जाण्यासाठी आपल्याला पुन्हा शृंगेरीच्या बसस्टँडवर जावं लागेल. पावसाचं वातावरण वाढलेलं आहे फार, त्याच्यामुळे मी पटपट चाललेलो आहे. तर या व्हिडिओमध्ये शृंगेरी मठापर्यंत आपण कशा रीतीने पोहोचू शकाल, शृंगेरी मठामध्ये निवासस्थानाची काय व्यवस्था आहे, इथले मंदिर आपण कोणते पाहू शकतात, ही संपूर्ण माहिती देण्याचा मी एक प्रयत्न केला. शृंगेरी मठ म्हणजे फक्त एक धार्मिक स्थान नाही, तर ते आहे ज्ञान, विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम. हा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहून आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसमवेत आणि इतर ग्रुपसमवेत शेअर करावा. धन्यवाद.